जानेवारी महिन्यातील 5 पिके ज्याने शेतकऱ्याच्या शेतात पडेल पैशांचा पाऊस, अतिशय कमी पाण्यात, अतिशय कमी खर्चात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त 30 ते 35 दिवसात प्रचंड उत्पन्न देणारी अशी पिके सांगणार आहेत की जी तुमच्या शेतातून निघता क्षणी असा भाव मिळेल की तुम्ही अक्षरशः नोटा मोजाल. या 5 पिकांपैकी पहिलं पीक असं आहे की ज्याला 60 ते 70 दिवस लागतात, पण उन्हाळ्यामध्ये याची इतकी मागणी असते की व्यापारी घरी येऊन हे पीक मागेल त्या भावात घेऊन जातो. दुसरं पीक मात्र 30 ते 35 दिवसात येतं. हे पीक म्हणजे ATM आहे, कारण की याच्यातून दररोज तुम्हाला हजारो रुपये दररोज मिळतात. तर यातलं सगळ्यात भयानक आणि सगळ्यात जबरदस्त हे 5 नंबरचं पीक आहे. हे पीक जर तुम्ही घेतलं, थोडीशी रिस्क घेतली, थोडंसं धाडस केलं, तर तुमच्यावर लक्ष्मी माता प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आज व्हिडिओच्या माध्यमातून जानेवारी फेब्रुवारीमध्ये मालामाल करणाऱ्या 5 पिकांची माहिती आपण घेत आहोत. आपण फक्त माहिती नाही तर सगळं गणित तुम्हाला समजून सांगतोय. पहा, 90% शेतकरी जी चूक करतात त्या चुका टाळून तुम्ही कसं स्मार्ट बनायचं याचं सगळं गणित तुम्हाला सविस्तरपणे व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. जानेवारी फेब्रुवारीत मालामाल व्हायचा असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. आपण सुरुवातीला पाहणार आहोत ही पिकं नेमकं कोणती आहेत, यांची लागवड कशा पद्धतीनं करायची, यांची काढणी कशी करायची हे तर सांगणारच आहे. पण तुमच्या पिकाला जास्तीत जास्त बाजार भाव मिळवण्यासाठी नेमकं काय करायचं याची बोनस टिप्स देखील व्हिडिओमध्ये शेवटी देणार आहे. त्यामुळे व्हिडिओचा एकही शब्द स्किप करू नका. जानेवारी फेब्रुवारी महिना म्हटलं की शहरातल्या पोरांसाठी व्हॅलेंटाईन डेचे वारे वाहतात, पण आपल्या शेतकऱ्यांसाठी हा महिना प्रेमाचा नाही तर घामाचा आणि दामाचा म्हणजेच पैशाचा असतो. कारण या काळात जो शेतकरी शेतात राबतो तो उन्हाळ्याच्या सुट्ट्यात नोटा मोजतो. जानेवारी आणि फेब्रुवारी हे 2 महिने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एका संधीसारखे असतात. थंडी ओसरून उन्हाळ्याची चाहूल लागत असते, विहिरीत पाण्याची पातळी हळूहळू खालावत असते, लग्न सराईचा हंगाम जोरात सुरू होणार असतो आणि अशाच वेळी तुम्ही पारंपरिक पिकाच्या मागे जर धावलात तर हातात फक्त कष्ट राहतील आणि पदरात काहीच पडणार नाही. बऱ्याचदा आपण पाहतो की शेतकरी बांधव आपलं रान रिकामं झालं की घाई गडबडीत जे पीक समोर येईल त्याची पेरणी करतात. शेजारच्यानं लावलं म्हणून तोही शेतकरी लावतो, पण ही पद्धत आता इतिहासात जमा झाली. शेती आता जुगार राहिलं नसून ते आता एक गणित बनलं आहे. 90% शेतकरी जिथे चुकतात तिथेच आपल्याला स्मार्ट बनायचं. जे चुकतंय त्यांचा कमी स्टडी पडतोय. आज तुम्हाला त्यामुळेच व्हिडिओमध्ये 5 पिकं सांगणार आहोत. 5 पिकं की जी ती अतिशय भयानक आहे, जे तुमच्या शेतीमधून संपूर्ण वर्षभराचं उत्पन्न तुम्हाला अवघ्या 2 महिन्यात काढून देऊ शकतात. याचं नियोजन कसं करायचं, याचा रेकॉर्ड ब्रेक भाव कसा मिळवायचा, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला याचं गणितासहित सगळं समजून सांगणार आहेत. पहा, सुरुवात करूया पहिल्या पिकापासून. पहिलं पीक की ज्याची उन्हाळ्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला गरज असते, ज्याची डिमांड इतकी असते की अगदी व्यापारी घरी येऊन घेऊन जाऊ शकतो, ते पीक म्हणजे काकडी. जानेवारीच्या थंडीत आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला काकडीची लागवड करणं म्हणजे कमी दिवसात लक्ष्मीला आमंत्रण देण्यासारखं आहे. आता तुम्ही म्हणाल, अहो थंडीमध्ये कशी काकडी करायची, पण इथेच खरी गंमत आहे. उन्हाळ्यात लग्न सराई जोरात असते. लग्नात नवरदेवाकडे कुणी बघो ना बघो, पण जेवणाच्या पंक्तीत कोशिंबीर आणि काकडी नसेल तर पाहुणे नाराज होतात. त्यामुळे काकडीला मागणी ही असणारच. काकडी हे पीक म्हणजे एक्सप्रेस ट्रेन आहे. फक्त 35 ते 40 दिवसात म्हणजे पाहुणे घरात येऊन जाईपर्यंत तुमचं पीक चालू होतं. विचार करा, जिथे फक्त वाढीच्या अवस्थेत असतात तिथे काकडीचा तोडा सुरू होऊन तुमच्या हातात पैसे खेळायला लागतात. उन्हाळ्यात शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे प्रत्येकाच्या जेवणाच्या ताटात काकडी लागतेच. शिवाय लग्न सराईत कोशिंबीरसाठी काकडीला मागणी वाढते. पण यात एक नवीन आणि महत्त्वाची टीप इथे द्यायची आहे, ती म्हणजे जातीची निवड. साध्या काकडीपेक्षा जिप्सी किंवा जास्त उत्पन्न देणाऱ्या हायब्रिड वाणाची निवड करा. काकडीसाठी ठिबक सिंचन, शक्य असल्यास मांडव पद्धतीचा वापर करा. जमिनीवर पसरलेल्या वेलीपेक्षा मांडवावरच्या काकडीला कीड कमी लागते. काकडीचा आकार, रंग आणि चकाकी एकसारखी राहते, ज्याला मार्केटमध्ये जादा भाव मिळतो. काकडी पिकात सुरुवातीच्या काळात डाउनी मिल्ड्यू आणि फळमाशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यासाठी आपल्या कामगंध सापळे वापरणं योग्य आहे, जेणेकरून रासायनिक फवारणीचा खर्च वाचेल. कमी पाण्यात दिवसाआड पैसे तुम्हाला काकडीमधून मिळतील. हीच महत्त्वाचे पहिलं पीक होतं. आता दुसरं पीक देखील कमी खर्चात, कमी व्यवस्थापनात शेतकऱ्याचा खरा मित्र बनू शकतं. ते म्हणजे कोबी. बरेच लोक कोबीला भाव मिळत नाही असं म्हणतात, पण जानेवारी फेब्रुवारीत लागवड जर केली तर हीच कोबी जेव्हा मार्च एप्रिलमध्ये येते तेव्हा चित्र बदललेलं असतं. कोबी हे साधारणपणे 60 दिवसाचं पीक आहे. या पिकाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याला लागणारा खर्च अत्यल्प आहे. कोबीसाठी तुम्ही मल्चिंग पेपर किंवा महागड्या ड्रिपची सक्ती नाहीये. तुम्ही साध्या सरी वरंब्यावर किंवा पाट पाण्यावर कोंबीचं उत्पन्न घेऊ शकता.
जोपर्यंत या जगात चायनीजचा गाडा आणि मंचुरियनच्या प्लेट अस्तित्वात आहे तोपर्यंत कोबीला मरण नाही. पण इथे एक तांत्रिक गोष्ट लक्षात घ्या, उन्हाळ्या हंगामात कोबीचे घट्ट वजनदार होण्यासाठी पाण्याचं नियोजन अतिशय महत्त्वाचं असतं. पाण्याचा ताट पडला तर गट्टे पोकळ होत आणि कोबीवर येणारा डिबियम ही मोठी एक अळी डोकेदुखी धरू शकते. त्यामुळे या नियंत्रणासाठी निमुळी अर्क किंवा जैविक कीटकनाशकांचा सुरुवातीपासून वापर करावा लागेल. जर तुम्ही योग्य वेळी म्हणजे जेव्हा मार्केटमध्ये आवक कमी होईल तेव्हा कोबी जर तुमची हार्वेस्ट केली तर लो बजेट पीकमध्ये तुम्हाला प्रचंड नफा देऊन जाऊ शकते. आता कोबी नंतर तिसरं पीक आहे फ्लावरचं. फ्लावर आणि कोबीचं गणित जवळपास सारखं आहे, फक्त फ्लावरला कोबीपेक्षा 15 दिवस जास्त लागतात. फ्लावरचा जो गड्डा आहे तो पांढरा शुभ्र राहण्यासाठी ब्लिचिंगची क्रिया म्हणजे पानांची गड्डा झाकणे ही प्रक्रिया महत्त्वाची असते, हे विसरू नका. उन्हाळी हंगामात फ्लावरचे दर अनेकदा गगनाला भेटतात कारण उष्णतेमुळे फ्लावर पिवळे पडतात, खराब होतात. जर तुम्ही योग्यवान आणि पाण्याचं काटेकोर नियोजन केलं तर तुमचा माल उठून दिसेल आणि व्यापारी तुमच्या बांधावर येऊन माल खरेदी करून जाईल. आता वळूयात अशा पिकाकडे की ज्याला उन्हाळ्याचा राजा मानलं जातं. या पिकासाठी ग्राहक तुटून पडतात. ते पीक खऱ्या अर्थाने तुम्हाला लखपती बनू शकतं. ते चौथं आणि अत्यंत महत्त्वाचं पीक म्हणजे कलिंगड. जानेवारी फेब्रुवारी कलिंगड लागवडीसाठी सुवर्ण काळ आहे. कलिंगड हे कमी कालावधीचे असलं तरी तंत्रज्ञानाने हे पीक आहे. इथे तुम्हाला पारंपरिक पद्धत सोडून मल्चिंग पेपर किंवा ड्रिप इरिगेशनचा वापर करणं बंधनकारक आहे. का? कारण मल्चिंग पेपर हे पाण्याचं बाष्पीभवन थांबवतं, जमिनीत ओलावा टिकवतं, तणाचा त्रास देखील नाही आणि कलिंगडाला पाण्याची गरज जास्त असते. पण जास्त पाणी देऊनही चालत नाही, ते वापसा स्थितीत द्यावं लागते. मल्चिंगच्या झाडाच्या मुळाशी मायक्रो क्लायमेट तयार होतो आणि ज्यामुळे वेलीची वाढ जोमदार होते. आता आजकाल अनेक बाजारामध्ये नवीन जाती आलेल्या आहेत ज्यामध्ये शुगर क्वीन किंवा काळ्या सालाचे वाण अशा वाणाची निवड करा. कलिंगडामध्ये सगळ्यात मोठी समस्या आहे म्हणजे करपा आणि मर रोग. यासाठी ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास यासारख्या जैविक बुरशीनाशकांचा वापर बेसल डोसमध्ये करणं गरजेचं आहे. जर तुम्ही 60 ते 70 दिवसात तयार होणारं पीक हे जानेवारीत लावलं तर मार्चच्या उन्हाळ्यात जेव्हा लोकांच्या घशाला कोरड पडते तेव्हा तुमचं रसाळ कलिंगड बाजारात दाखल होतं. त्यामुळे त्याला मिळणारा भाव 10 ते 15 रुपये किलोचा दर सुद्धा तुम्हाला एकरी प्रचंड उत्पन्न देऊन जाऊ शकतो. आता पाचवं सगळ्यात जास्त नफा देणारं पीक, फक्त याला थोडीशी रिस्क घ्यावी लागते. खरबूज नावाचं हे पीक तुम्ही ऐकलं असेल. ज्याचं हे पीक थोडंसं नाजूक आहे पण याच्यात जो रिस्क घेतो तोच फिक्स कमवतो. हे पीक जानेवारीच्या फेब्रुवारीमध्ये जर लावलं एप्रिलपर्यंत हातात येतं. खरबूज हे चवीला गोड सुगंधित असल्यामुळे याला प्रीमियम मार्केट मिळते. पण इथे एक धोक्याची सूचना अशी आहे, खरबुजावर व्हायरसचा प्रादुर्भाव लवकर होतो. रसशोषक किडे जसे मावा, तुडतुडे, पांढरी माशी या रोगांचा प्रसार करतात. ज्यामुळे खरबूज लागवड करताना मल्चिंग पेपर तर वापराच, सोबत क्रॉप कव्हर, लो टनेल तंत्रज्ञानाचा वापर करून 30 दिवसात पिकाचे विषाणूपासून संरक्षण होते. खरबूज पिकाला कोबी किंवा काकडीपेक्षा जास्त खर्च येतो हे सत्य आहे. बियाणे महाग आहे, खतांचा डोस जास्त लागतो, फवारणीचं वेळापत्रक प्रचंड असतं. पण जर तुम्हाला फळ चांगलं निघालं, त्यावर जाळी व्यवस्थित उमटली, गुढी उतरली तर व्यापाऱ्यांमध्ये तुमच्या मालासाठी चढाओढ लागते. खरबुजाचं एकरी उत्पन्न टनेजमध्ये जरी कलिंगडपेक्षा कमी असले तर मिळणारा दर दुप्पट असतो. ज्यामुळे त्या शेतकऱ्यांकडे भांडवल आणि लक्ष देण्याची तयारी असेल त्यांनी खरबूज नक्की लावावे. सरते शेवटी एवढंच सांगायचं की ही पाचही पिके काकडी, कोबी, फ्लावर, कलिंगड आणि खरबूज उन्हाळ्याच्या सुरुवातीला जॅकपॉट देणार आहे. पण केवळ पीक लावून चालणार नाही तर आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्या. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवणे, पाण्याचा पीएच मोजणे, गरजेनुसार खत देणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मेंटेन कराव्या लागतील. तर या पिकांची लागवड तुम्ही कधी आधी केली होती का? तुम्हाला काय अनुभव आला नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.